राम राम शेतकरी मित्रांनो, आत्ताची महत्त्वाची बातमी पाहूयात कांदा घोटाळ्याबाबत. नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करत असल्याचे भासवून 16 पैकी 3 गोदामामध्ये कांदा भरला गेला. उर्वरित 13 गोदामे भरायची नसल्याचे सांगितले. शेतकऱ्याला संशय आल्याने त्याने नाफेडकडे अधिक चौकशी केली असता संबंधित व्यक्तीचा नाफेडसोबत कोणताही संबंध नसल्याचे लेखी सांगितले. संबंधित शेतकऱ्याची फसवणूक झाल्याने त्याने पिंपळगाव पोलीस ठाण्यात खडक माळेगाव येथील संजय शिंदे विरोधात गुन्हा नोंदवला. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याने उच्च न्यायालयात शिंदेसह शासनाच्या 17 जणांना प्रतिवादी करत याचिका केली. त्यापैकी 10 जणांनी प्रतिसाद देत चौकशीत सहभाग नोंदवला. 8 जणांनी उच्च न्यायालयाच्या नोटिसीला केराची टोपली दाखवली. आगामी 30 जुलैला उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पिंपळगाव बसवंत येथील शेतकरी विश्वासराव मोरे यांना नाफेडचा प्रतिनिधी असल्याचे सांगत संजय शिंदे याने कांदा साठवणुकीसाठी 16 गोदामाची आवश्यकता आहे असे सांगितले. मोरे यांनी विश्वास ठेवत त्यांच्या मालकीचे 16 गोदामे भाडे तत्वावर दिली. शिंदे यांनी 3 गोदामात कांदा साठवणूक केली. इतर गोदामाचे भाडे न देता फसवणूक केली. या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. शिंदे याने गोदामाचे 3 लाख रुपये मोरे यांच्या खात्यात जमा केले होते. त्यानंतर 15 दिवसातच कांदा बाहेर नेला. मोरे यांना संशय आल्याने त्यांनी चौकशी केली. शिंदे प्रतिनिधी नसल्याचे नाफेडने मोरे यांना लेखी दिले. शिंदे संचालक असलेल्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या खात्यातून 3 लाख दिल्याचे स्पष्ट झाले. नाफेडचा कांदा खरेदी व्यवहार संशयास्पद असल्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र पिंपळगाव पोलिसांनीही गुन्हा नोंदवण्यासाठी 4 महिने विलंब केला. मोरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यातील नाशिक पोलीस अधीक्षक आणि पिंपळगाव पोलीस ठाण्याने चौकशीस प्रतिसाद दिला आहे. मात्र NCCF, ED, आर्थिक गुप्तचर युनिट, आयकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लोकायुक्त संजय शिंदे, कांदा व्यापारी संघटनेने नोटिसांना उत्तर दिलेले नाही. तर मित्रांनो, खडक माळेगाव येथील संजय शिंदे हा 5 ते 6 प्रोड्युसर कंपनीचे संचालक आहे. NCCF आणि नाफेडसह कांदा व्यापारी संघटनांशी संबंधित आहे. कांदा खरेदी न करता शेतकरी व नाफेडची फसवणूक करत आहे. या महाघोटाळ्यात देशातील किमान 50 ते 60 चार्टर्ड अकाउंटंट यांचा समावेश आहे. चौकशीनंतर त्यांच्यावरही गुन्हे दाखल करू अशी माहिती विश्वासराव मोरे शेतकरी यांनी दिली आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.